आपण महेश मात्रेला बघतोय, शॉट मिड विकेटला. कव्हरला आपण हर्षल भुजबलला आपण बघतोय, ऋषभ भुजबलला आपण बघतोय. मिड ऑफला तिथे अजय मराजगेला आपण बघतोय. आदित्य दर्गेला आपण शॉट फाईन लेगच्या रिझन मध्ये बघतोय. शॉट मिड विकेटला तिथे पंकज शिंदेला आपण बघतोय. डीप मध्ये लॉंग ऑनला पंच मॅच चालू होण्याचा इशारा आम्हाला ग्रीन सिग्नल देतात. व्हेरी फर्स्ट बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय कुणाल कदम. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला स्लोअर फुल टॉस बॉल. ऋषभ तिथे आहे, वेगाने सिंगल कंप्लीट केले. धाव संख्येचा श्री गणेश होतोय कर्जत 11 या संघाचा. मजा या सामन्यामध्ये ज्या लढतीची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, ती प्रेक्षणीय लढत कर्जत आणि त्याच्या विरोधामध्ये खालापूर. अमोल चव्हाण पहिलाच बॉलवरती सिंगल ने अकाउंट खुलं केलंय कर्जत 11 या टीमने. कल्पेश सालुंके आता स्ट्रायकर एंडला येतोय. कडाऊट टेनिस बॉल क्रिकेटचा कोहिनूर हिरा. कित्येक स्पर्धेमध्ये आपण त्याच्या आक्रमक इनिंग बघितल्यात. या वर्षी वेगवान अर्धशतक देखील त्याच्या नावावरती आहे आणि त्याच्या विरोधामध्ये देखील कडवं आव्हान आहे कुणाल कदमचं. मला असं वाटतं प्रथमताच खेळत असावा कल्पेश सालुंके. हा चेंडू शफल झाला, स्लॉट मध्ये घेतला आणि त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. कर्जत 11 मधून कोणीही अर्धशतक लगावलं तर अजयजी जाधव यांच्याकडून 3,000चं कॅश प्राइज त्या खेळाडूला दिलं जाईल. षटकार आलाय मॅन इन गोल्डन फॉर्म कल्पेश सालुंकेच्या बॅटमधून. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा खणखणीत दणदणीत षटकार. धाव फलक पोहोचलाय 7 या आकड्यावरती. थोडं स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. अगदी नरेश टोमरे बघत राहिलाय चेंडूवरती. चौकार. आहे तो पक्का रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का. दिलाचा दिलदार आहे तो पक्का रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का. थँक्यू. आहे कित्येक सामन्यामध्ये आपण ज्या वेळेस खालापूर 11 हा तालुकानिहाय गटामध्ये खेळत असतो त्यावेळेस 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती आपण बघत असतो कुणाल कदमला. परंतु पहिल्याच षटकामध्ये या P1च्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी कुणाल कदमला आणणं हे खरं तर बरोबर आहे की चुकीचं आहे हे षटक सांगून जाईल. धावफलक पोचले 11 वरती. इथे शफल होऊन मारण्याचा प्रयत्न टप्पापडीतून थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू गेला. थोडीशी उसळी कमी घेतली चेंडूने. आज पाऊस पडलाय, थोडंसं दमट वातावरण आहे, थंडीचं वातावरण आहे. मी सुरुवातीपासूनच उल्लेख करतो की हे कंडिशन अडॉप्ट करून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. श्रेयस मसे SM स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा यांच्याकडून लगातारच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे 1,000 रुपयाचं. 3,000 रुपयाचं कर्जत 11 टीम साठी. इथे चांगला फटका मिसफील्ड झाली. आदित्य दर्गे तिथे होता, गेलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. आक्रमक रूप धारण करतोय कल्पेश सालुंके. धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 15 धावा धाव फलकावरती. मी मगाशीच उल्लेख केला की हे पहिले षटक कुणाल कदमला पहिले षटक देणं हा डिसिजन योग्य होता का. इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. एकही धाव या चेंडूवरती मिळेल नाहीये. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचलंय
ते 15 धावा धावफलकावरती. टीम मीटिंग कोणत्याही प्रकारची घेऊ नका अशी सूचना आम्ही तुम्हाला करतोय. टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते, अगदी जगभरामध्ये पोहोचली जाते. जे जे खालापूर तालुक्यामधून, जे जे कर्जत तालुक्यामधील हा प्रेक्षणीय सामना एन्जॉय करतात त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून आम्ही जितूबाई पाटील यांच्याकडून मनसे रायगड चषकामध्ये सहर्ष आणि मनापासून स्वागत करतोय. गोलंदाजीसाठी आलाय तो रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे. नरेश ठोंबरे आपण बघतोय इन ऍक्शन मध्ये बॉलिंग साठी सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील चालू आहेत. 3 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. आणि बॅटिंगसाठी आता स्ट्रायकर एंडला बघायला मिळेल तुम्हाला अमोल चव्हाण जो 1 धावसंख्येवरती खेळतो. परंतु दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला तर कल्पेश सालुंकेच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार म्हणजे तो 14 वरती खेळतोय. 5 चेंडूचा सामना त्याने केला आणि संघ जाऊन पोहोचलाय कर्जत 11 एकूण 15 या आकड्यावरती. या इनिंग नंतर आपण लकी ड्रॉ जो पेंडिंग आहे, भरपूर प्रेक्षकांनी नाव नोंदणी केली असेल आणि त्यासाठी जो लकी ड्रॉचा विजेता असेल त्यासाठी स्पोर्ट्स सायकल मात्र ठेवण्यात आली. कोणता तो लकी प्रेक्षक असेल जो इथून ही सायकल घेऊन जाईल हे इनिंग नंतर सुस्पष्ट होईल. बॉलिंगसाठी आलाय नरेश ठोंबरे. रायगड एक्सप्रेस व्यावसायिक क्रिकेट, हातनोलीसाठी ग्रामीण लेवलचं क्रिकेट. इथे आपण बघतोय पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा दंडित केलं. धावफलकावरती 1 धाव ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. 5 गोलंदाजाचा वापर या मॅच मध्ये तुम्हाला करायचा आहे म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 1 षटक आहे. कुणाल कदमने थोडीशी महागडी कामगिरी केली. खोलात टाकलेला बॉल हीच खरं तर ओळख आहे, पॅटर्न बॉल म्हणूया आपण नरेश ठोंबरेचा. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर यॉर्क लाईनचा चेंडू टाकण्यात आला, हाताळण्यात आला. यावरती कोणताही मोठा फटका, कोणताही फटकाच नव्हता तो अमोल चव्हाणच्या बाजूने. आणि डॉट बॉल मात्र बराचशा कालावधीनंतर हा डॉट बॉल मात्र बघायला मिळतोय. हेच डॉट बॉल टाकावे लागतील. संजय सोलंकीला माहिती आहे थंडीचं वातावरण, दमट खेळपट्टी, या वातावरणामध्ये नक्कीच गोलंदाजांना वाव मिळतो. ही 7 खेळपट्टी देते. अशा वातावरणामध्ये 50-55च्या आतमध्ये चांगला बॉल, आउट स्विंगर बॉल, अगदी व्हेरिएशन. जर तुमच्याकडे व्हेरिएशन असतील ना तर नक्कीच तुम्ही सफल ठरत असता या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये. आणि तेच घडलं. अगोदरचा बॉल अगदी वेगाने टाकला, खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्यावरती प्रश्नच नव्हता, कोणताही फटका नव्हता. आणि इथे अगदी स्लोअर वन आणि बाहेरच्या दिशेने अँगल क्रिएट करणारा बॉल मात्र टाकण्यात आला. एक चांगली बॉलिंग नरेश ठोंबरेकडून. आणखी एक यॉर्क लाईनचा चेंडू, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. इथे मिड ऑफच्या दिशेने संजय सोलंकी तिथे होता. 1 धाव मिळते अमोल आणि एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचताय 17 धावा. बघा इम्पॅक्ट प्लेअर हा रोल देखील या मॅच साठी आहे, सो तुम्ही यूज करू शकता. तुमचा जो अतिरिक्त खेळाडू आहे तो तुम्ही वापरू शकता या सामन्यामध्ये. नरेश ठोंबरे चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आले, त्यामध्ये धाव फक्त खर्च केली. त्या 2 धावफलक पोहोचले 17 या आकड्यावरती. व्हाईट बॉलने सुरुवात त्याने केली, परंतु त्यानंतर जो कमबॅक त्याचं राहिलं या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. ऋषभ तिथे आहे, 1च धाव मिळेल कल्पेशला. आणि या एका धावसंख्येने कर्जत 11 संघ जाऊन पोहोचलाय 18 धावा धावफलकावरती. 18 विदाउट लॉस. सलामीची जोडी अजूनही क्रीज मध्ये आपण बघतो. एक चांगली पार्टनरशिप, कारण शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये एखादी मोठी पार्टनरशिप तुम्हाला एका चांगल्या टोटल पर्यंत घेऊन जाते. हे चित्रकरण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन.
मैदानामध्ये नेहमीच डोकेदुखी ठरत असते, कारण वारंवार तुम्हाला फिल्डिंगमध्ये बदल हा करावा लागतो. एक डीप स्क्वेअर लेगला आपण राजला बघतोय, रिषभला आपण बघतोय वाडिश लॉंग ऑनला, एक लॉंग ऑफ मध्ये जिथे शुभम घोडविंदीला आपण बघतोय 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. अमोलच्या बॅट मधून लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे अगदी स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय बाजूच्या प्लॉट मध्ये. षटकार. थोडासा वाईडिश होता खरं तर. ऋषभ अगदी लॉंग ऑनला सोप्पा झेल होता, खोलात टाकलेला बॉल, एलिव्हेशन फारसं चांगलं मिळालं नव्हतं, परंतु जो वाईडिश खेळाडू होता तो जर लॉंग ऑनला असता तर कदाचित एक वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. परंतु 6 धावा मिळत आहेत, धाव फलक जाऊन पोहोचतंय 24 धावा. 24. चांगला बॉल एक वेलकम बॅक बघायला मिळालं. खरं तर नाराज आहे नरेश टोमरे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचलाय 24 धावा. 24 फलकावरती 12ची सरासरी राखण्यामध्ये यश आले. कुठेतरी आता कमबॅक करावं लागेल खालापूर 11 या टीमला. ॲज बॉलर करेन तुम्ही जर बघितलं या टीम मध्ये तर नरेश टोमरे, कुणाल कदम, त्यानंतर अजय मराजगे, रिषभ देखील एक चांगला गोलंदाज आहे. त्यानंतर चांगला गोलंदाजीचा अटॅक या टीमकडे. चला टीम मीटिंग नको प्लीज बंटी, फार वेळ टीम मीटिंग घेऊ नका, कारण 5 षटकांची मॅच आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे. कॅल्क्युलेशन, त्यानंतर प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन या सगळ्या गोष्टी या मॅचमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. एका बाजूला कर्जत तालुक्याचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला खालापूर तालुक्याचं क्रिकेट. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय अजय मराजगे. अजय मराजगे गोलंदाजीसाठी येतोय. मागच्या तुम्ही 4-5 वर्ष जर आधी गेलात ना तर खालापूर टीमकडे सगळे गोलंदाज लेफ्ट हँडेड होते. मग मनीष तात्रे असेल, त्यानंतर महेश मात्रे असेल, अजय मराजगे असेल, कुणाल कदम, हे सगळे तुम्हाला लेफ्ट हँडेड बॉलर बघायला मिळेल. परंतु आता वडवल गावचा अजय मराजगे गोलंदाजीसाठी आलाय. फार एंड कडून म्हणजे हायवे एंड कडून समोर कल्पेश सालुंकेला आपण बघतोय. फिल्डिंगचे रेस्ट्रिक्शन देखील आता संपलेत. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 24 धावा धाव फलकावरती. 12ची धावगती राखण्यामध्ये यश आलंय कर्जत 11 या संघाला. खोलात टाकलेला बॉल पॉइंटच्या दिशेने महेश मात्रे तिथे आहे. एक धाव मिळते कल्पेशला या चेंडूवरती आणि या एका धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतंय 25 धावा. 25 धावा. मगाशी देखील आपण उल्लेख केला की कुणाल कदम, ज्या पहिल्या षटकामध्ये आपण कुणालला बघितलं तो डिसिजन योग्य होता की नव्हता, कारण या परिस्थितीमध्ये 3ऱ्या-4थ्या षटकामध्ये कदाचित जास्त इफेक्टिव्ह ठरला असता तो कुणाल कदम या कंडिशनमध्ये. परंतु पहिल्या षटकाची जबाबदारी मात्र तिने त्याला दिली. थोडासा मार त्याला पडला, परंतु लगेचच कमबॅक मात्र नरेश टोमरेने करून दिलं खालापूर 11 या टीमला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज भरपूर सफल झाला. त्याचंच कारण की एक चांगला बॉल बघायला मिळाला खेळपट्टीवरती अजय मराजगेच्या बाजूने. खरं तर मैदानावरती लेफ्टीच्या अगेन्स्ट लेफ्टी हे कॉम्बिनेशन चालू आहे आणि नक्कीच मोठमोठे फटके मारण्याची संधी उपलब्ध असेल अमोल चव्हाणला, कारण नेहमीच कारगर साबित होत असतो. लेफ्टीच्या अगेन्स्ट लेफ्टी नेहमीच घातक असतं आणि अशा परिस्थितीचा फायदा उठवावा लागेल खरं तर एका बाजूला अमोल चव्हाणला. हाडवा बॅटने अगदी स्लॉट मध्ये, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने अँगल क्रिएट करणारा बॉल मात्र अजय मराजगेचा बघायला मिळाला. खरं ते फार कौचित घडतं की लेफ्ट हँडेड बॉलर बॅट्समॅनसाठी बाहेरच्या दिशेने अँगल लेफ्ट हँडेड बॉलरचा, आणि अगदी चांगली गोलंदाजी बघायला मिळते खेळपट्टीवरती अजय मराजगे यांच्याकडून. 3 चेंडूचा खेळ संपलाय, फक्त एकच धाव खर्च केले, धाव फलक जाऊन पोहोचलाय 25 धावा. 25 धावा. फिल्डिंग मध्ये आता बदल करण्यात आलाय. स्वीपर कव्हरचा फिल्डर शॉर्ट कव्हरला, एक लॉंग ऑफ आपण बघतोय. 4 फिल्डर ऑन साइडला, एक लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग पेट्रोलिंग करतायत ऑन साइडची अजय मराजगे.
चांगला बॉल हाताळण्यात आला होता. जशी फिल्डिंग सेट केली आहे ना तशीच बॉल मात्र अजयच्या माध्यमातून बघायला मिळतात. एक लॉंग ऑफला स्टेअर केलाय, तिथे फिल्डर होता नरेश टोंबरे. एक धाव मिळते या चेंडूवरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात त्या खालापूर 11 या टीमने. म्हणजेच अजय मराजगेने धाव फलक जाऊन पोहोचेल 26 धावा. 26 आता कमबॅक करण्यास सुरुवात केली आहे खालापूर 11 या टीमने. हे बघायलाच मिळेल तुम्हाला संपूर्णतः मॅच मध्ये बघायला मिळेल. कधी पारडं चढ बघायला मिळेल ते कर्जत टीमचं, कधी पारडं जड बघायला मिळेल खालापूर टीमचं. खोलात टाकलेला बॉल पॉईंटच्या दिशेने, तिथे महेश मात्रे आहे. चांगली फिल्डिंग बघायला मिळते, चांगली बॉलिंग. 5 चेंडू त्याने टाकले, 3च धावा खर्च केलात. या वातावरणाचा फायदा घेत असताना, या खेळपट्टीचा फायदा घेत असताना अजय मराजगे. शेवटचा बॉल, धावफलक पोहोचलंय 27 धावा. 5 ओव्हरची मॅच. बंटी विचार करत असेल किमान 55च्या आतमध्ये कसं तरी रोखायचं कर्जत 11 या टीमला. हा चेंडू स्लॉट मध्ये होता, कव्हरच्या दिशेने. रिषभ तिथे आहे, 21 धाव मिळते. आणि ही गोलंदाजी आवडली असेल ना, कमबॅक करणारं षटक मात्र राहिलं अजय मराजगेचं. तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाही. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली तुम्हाला अजय मराजगेची. धाव फलकावरती धावा 3 षटकांच्या अंती जाऊन पोहोचल्यात 28. थँक्यू मयूर. खरं तर नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी मी दोन्ही टीमला आमंत्रित करतोय. BCC भेंडकळ बी आणि त्यांच्या विरोधात कासगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. उरण तालुक्यातील BCC भेंडकळ बी आणि त्यांच्या विरोधात 2 हात करेल तो मात्र बदलापूर वांगणी परिसरातील कासगाव संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन श्री गणेश कासगाव. कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 28 धावा. आणि गोलंदाजीसाठी आलाय तो काटरंग गावचा रिषभ. येस, इम्पॅक्ट सबस्टिट्यूट करण्यात आलाय. कुणाल कदम बाहेर जातोय आणि प्रथमेश इन होतोय. कुणाल कदम ॲज 12 मन तुम्हाला बघायला मिळेल. फिल्डिंग मध्ये बदल मात्र आता करण्यात येईल. काटरंगचा हा गोलंदाज, काटरंग गावचा हा गोलंदाज ऋषभ भुजबल. यष्ट्यांच्या मागे आपण बघतोय काटरंग गावचाच बंटी पिंडारे. ऋषभ ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो या सगळ्या गोष्टी माहिती आहेत बंटीला. त्यालाच इन्व्हाइट केलंय. बाहेरच्या दिशेने जाणारा बॉल, पंचांचा कोणताही इशारा येत नाही. फलंदाज भरपूर शफल झाला असं पंच सांगतायत आणि कोणताही रिव्ह्यू मात्र नाहीये. चांगला बॉल. अमोल चव्हाण, कल्पेश सालुंके ही सलामीची जोडी. अजून एकही विकेट मिळाली नाहीये खालापूर 11 या टीमला. आणखी एक चांगला बॉल, अगदी स्लॉट मध्ये होता, खोलात होता आणि तिथे मात्र फिल्डर आहे जो पंकज शिंदे आहे. आणि धावा मिळतील या चेंडूवरती. 1 धाव आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतंय 29. 29 धावा धाव फलकावरती येत आहेत. फिल्डिंग मध्ये आता बराचसा चेंज करावा लागेल कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ही जोडी फोडण्यामध्ये यश आलं नाहीये खालापूर 11 टीमला. परंतु खालापूर 11 टीम विचार करत असेल की आता गोलंदाजाने देखील कमबॅक करून दिलाय. मागच्या षटकामध्ये फक्त धावा आल्या 4, त्याच्या आधी आल्या 9, म्हणजे एकंदरीत आपण जर बघितल्या तर 11 धावा, 13 धावा. इथे चांगला फटका, स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे कल्पेश सालुंकेच्या बॅट मधून आलाय हा षटकार. एका हाती किल्ला लढवतोय खरं तर कल्पेश सालुंके. कर्जत 11 टीमच्या बाजूने धाव फलक जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. ऋषभ भुजबळ
तिसऱ्या चेंडूवरती षटकाराचा त्यांनी मार खाल्लाय. मागच्या 2 षटकांचा जर आपण विचार केला तर 13 धावा आल्या 12 चेंडूमध्ये आणि या 3 बॉलमध्ये धावा आल्या त्या 7. रिषभला कमबॅक करावं लागेल. धावफलक पोचलंय 35. या आकड्यावरती अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. 50च्या 55च्या आतमध्ये जर रोखायचं असेल ना तर हे षटक फार निर्णायक आहे या मॅच मधलं. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला कल्पेश सालुंकेचा तर तो विचार करत असेल एखादा षटकार आलाय आणखी एखादा मोठा फटका आला तर हे टार्गेट जे आहे 55चं 60चं ते तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकतो. ऋषभ हा बॉल कव्हरच्या दिशेने वाडा स्ट्रोक. आजच्या रात्री मधला सर्वोत्कृष्ट फटका गेलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. मास्टर हॉट शॉट ऑफ द नाईट. कव्हरच्या वरतून एक चपराकच दिली जणू काय ती कल्पेश साळुंखेने. केपीने बॉल पाठवला कव्हर बाउंड्री लाईनच्या वरतून सीमारेषा पार. धमाकेदार इनिंग पाहायला मिळते ते शिवशक्ती कडावच्या कल्पेश कडून. कमालीची फलंदाजी. 41 धावा धावफलकावरती 41. असं वाटलं की हे टार्गेट कुठेतरी 45-50 रोखण्यामध्ये यश आलंय की काय खलापूर 11 या टीमला. परंतु जसा ऋषभ आला त्याच्यावरती आक्रमण आणि आक्रमणच चढवलंय ते कल्पेश सालुंकेने. मयूर सर दोन्ही टीमचे कॅप्टन बेणकळ बी आणि त्याचबरोबरीने कासगाव श्री गणेश कासगाव आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या जिथे आपण टॉस करणार आहोत. 2 मोठे फटके ऋषभच्या अगेन्स्ट. सलगचा 2 षटकार. षटकारांचे हॅट्रिक बघायला मिळेल का. आणि षटकार हॅट्रिकसाठी पारितोषिक देखील आहे 3000चं कॅश प्राइज SM स्पोर्टचे सर्वा श्रेयस मसे यांच्याकडून. येथे हलकीशी अपील. मिसिंग लेग स्टंप पंच सांगतायत. लेग बायची सिंगल आडवील धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थे असताना धावफलक जाऊन पोहोचेल. 42 धावा 42. चला दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण रिपोर्ट करा. 42 धावा 42. या षटकातले अजूनही काही चेंडू शिल्लक. आता स्ट्रायकर एंडला येतोय अमोल चव्हाण. शेवटचा बॉल आहे या षटकामधला. खुलात टाकलेला बॉल. पंचांचा कोणताही इशारा येत नाही म्हणजे हा चांगला बॉल बघायला मिळाला. षटक क्रमांक 4 देखील संपुष्टात आलंय आणि धावफलक जाऊन पोहोचले 4 षटकांच्या अंती. एकूण 42 धावा 42. या क्रीडा नगरीमध्ये सन्माननीय प्रभाकरजी देशमुख साहेब देखील उपस्थित आहेत. प्रभाकरजी देशमुख यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलंही सहर्ष स्वागत. BCC बेणकल बी आणि त्यांच्या विरोधात मात्र श्री गणेश कासगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्टेजच्या उजव्या बाजूला जिथे आमचं प्रेझेंटेशन बॉक्स आहे तिथे आपण यायचं टॉससाठी. 5वा गोलंदाज येते महेश म्हात्रे. वयाल गावचा हा सितारा. कित्येक व्यावसायिक टीम मध्ये आपण त्याला बघितलं ॲज अ व्यावसायिक क्रिकेटर. तोच महेश म्हात्रे. सगळ्यांना प्रतीक्षा होती की महेश म्हात्रे स्कॉडचा हिस्सा आहे तरी देखील गोलंदाजीसाठी का आला नाही. तर या स्लॉग बोर्डच्या षटकाची जबाबदारी मात्र त्याला आता देण्यात आली आहे. महेश म्हात्रे वयाल स्लॉगरचे षटक. शेवटचं हे षटक. अजूनही सलामीची जोडी कर्जत 11 टीमची मैदानामध्ये बघायला मिळते. काय फटका लगावलाय कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. आजच्या रात्री मधल्या एक तुफानी फटकेबाजी. षटकार. धावा फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 48 धावा. मयूर सर असं वाटतंय की कर्जत 11 संघाचा जणू काय कर्जतचा सेवागच फलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने कव्हर पॉइंट त्याचबरोबरीने स्वीपर कव्हर
डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ या झोनमध्ये त्याचे फटके येत आहेत. जणू काय खरंच सांगायचं झालं तर कर्जतचा सेहवागच म्हणावा लागेल तो केपीला कल्पेश साळुंकेला. कमालीची फटकेबाजी म्हणजे जे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत, दर्दी क्रीडा रसिक, पाऊस पडूनही ते आज मनसे रायगड चषकामध्ये उपस्थित आहेत. त्यांनी मनमुराद या फलंदाजीचा मात्र आनंद घेतलेला आहे. बीसीसी बेंडकल बी, श्री गणेश कासगाव, आपण टॉससाठी या. काय फटकेबाजी करतोय कल्पेश साळुंके. पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू बघायला मिळाला. अगदी पाठीमागच्या दिशेने गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न त्याचा असफल ठरला. डॉट बॉल मात्र येतोय. महेश मात्रेचा धावफलक जाऊन पोहोचलाय 48 धावा. या मॅचची सुरुवातच मी म्हणेन अमोल चव्हाणच्या बरोबरीने कल्पेश साळुंकेने षटकाराने केली. आणखी एक चांगला बॉल पुढ्यातून बाहेर काढलाय. हे सर घडत असतं ज्यावेळेस लेफ्ट हँडेड बॉलर राईट हँडेड बॅट्समनच्या विरोधामध्ये बॉलिंग करतोय. परंतु यष्ट्यांच्या मागे संजय सोलंकीचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे. काय यष्टीरक्षण करण्यात आलं. महेश मात्रे, आणखी एक चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, शॉट फाईन लेगला. डीप मध्ये तिथे मिसफिल्ड बघायला मिळाली. अजय मराजगे तिथे होता. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि तिसऱ्या पंचांची मागणी मात्र आता करण्यात आली. रनआउटचा ही विकेट मात्र आता चेक केली जाईल tenniscricket.in च्या कंट्रोल रूम मध्ये. धावफलक पोहोचेल, चेक केलं जाईल. सन्माननीय केशवजी राऊत साहेब यांना विनंती आहे, पोलीस पाटील आहेत गारपोली गावचे, त्यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. अद्यापही डिसिजन पेंडिंग आहे. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित झालेत. बीसीसी बेंडकल बी उरण तालुक्यातील संघ आणि दुसरा अगदी आपण पाहतोय ठाणे जिल्ह्यातील बदलापूर वांगडी परिसरातील श्री गणेश कासगाव. केशवजी राऊत साहेबांना विनंती आहे, पोलीस पाटील साहेब, की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचं आहे. निर्णय प्रलंबित आहे. कर्जत विरोधात खालापूर, दोन तालुक्यातील घमासान युद्ध. रायगडची tenniscricket.in च्या कंट्रोल रूम मध्ये डिसिजन पेंडिंग आहे. कुणाल डायरे फार चांगलं काम करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. मयूर सर, इथे टॉस मात्र संपन्न होतोय. बीसीसी बेंडकल बी आणि त्यांच्या विरोधात मात्र श्री गणेश कासगाव या दोन संघादरम्यान. रायगड विरोधात ठाणे अशी एक लढतच पाहायला मिळेल. एक अंबरनाथ तालुका आणि दुसरा उरण तालुका. सामना देखील चालू आहे कर्जत विरोधात खालापूर. टॉस जिंकलाय तो मिताली 11 कासगाव संघाने. निर्णय अद्यापही प्रलंबित आहे आणि मिताली 11 कासगाव संघाचा कर्णधार थोड्याच वेळात निर्णय सांगेल. रायगडची सन्मानाची बहुचर्चित अशी ही स्पर्धा मनसे रायगड चषक आणि या स्पर्धेमध्ये दरवर्षी कर्जत विरोधात खालापूर असा सामना नेहमी होत असतो आणि तीच लढत सध्या चालू आहे. रायगडातील एकूण 14 तालुक्यात रायगड जिल्ह्यामध्ये आणि सध्या मैदानात 2 तालुके खेळत आहेत, कर्जत आणि खालापूर. 15 तालुके रायगड जिल्ह्यात. नॉट आउटचा इशारा पंचांनी केलाय. फलंदाज सेफ आहे. धावा मिळतील या चेंडूवरती. रायगडची सन्मानाची स्पर्धा 15 तालुक्यात आपल्या रायगड जिल्ह्यात आणि त्यापैकी 2 तालुके सध्या मैदानात खेळत आहेत आणि या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी अगदी रायगडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून जिथे जिथे ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं. आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण तालुका हाफ आणि व्यावसायिक गट देखील पाहिला होता. यंदाच्या वर्षी संपूर्णतः ग्रामीण स्पर्धा पाहायला मिळते आणि स्पर्धेतील सर्वात मोठं पारितोषिक आहे पॅशन. ही गाडी अर्थातच ही 2 व्हीलर कोण पटकावेल उद्या समजेल. 50 धावा कंप्लीट झाल्यात कर्जत 11 या टीमच्या. खोलात टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू गेलाय लॉंग ऑफला. तिथे फिल्डर आलाय लॉंग ऑनचा. राज सावंतला आपण बघतोय 2 धावा तत्पूर्वी मिळतील या चेंडूवरती आणि या 2 धावा संख्येने धावा फलक जाऊन पोहोचेल 52 धावा. 52 शेवटचा बॉल या इनिंग मधला
मी मगाशी देखील उल्लेख केला की 50-55चं टार्गेट मॅच मध्ये मजा येईल. 52 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. दोघांमध्ये 50 धावसंख्येची भागीदारी देखील कंप्लीट झाले या मॅच मध्ये कर्जत 11 या टीम साठी. शेवटचा बॉल महेश म्हात्रे. इथे खोलात टाकलेला बॉल बॅक टू द बॉलर. पहिली विकेट जरूर मिळेल. सांघिक बळी मिळालाय. अमोल चव्हाण रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. 5 षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय. 52 धावा विजयासाठी टार्गेट सेट केलाय. 53 धावसंख्येचं डीजे. स्वागत मनसे रायगड चषक. रायगडतील सर्वाधिक मोठी स्पर्धा आणि आज पाऊस पडला, अवकाळी पाऊस पडला. सगळ्यांना असं वाटलं की ही स्पर्धा थांबेल, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय जितेंद्रभाई पाटील त्यांनी राजकीय संघर्ष देखील केलाय, समाजासाठी देखील संघर्ष केला, लोकांसाठी संघर्ष केलाय आणि या स्पर्धेसाठी हा संघर्ष पाहायलाच मिळाला. संघर्ष म्हणजे अविरत मेहनत त्याने घेतली. हे क्रीडांगण पुन्हा एकदा तयार केलं, खेळपट्टी तयार केली. ही जी खेळपट्टी आपण पाहतोय जिथे थोडे स्पॉट तयार झाले होते, थोडं पाणी तिथे साचलं होतं, ते सुकवलं, त्यानंतर पेट्रोलने ती खेळपट्टी जाळले, ते स्पॉट मात्र जाळलेले आहेत. हे पहा, हे काम कोण करू शकतं तर ते रायगड जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्रभाई पाटीलच करू शकतात आणि त्यांना साथ देखील लाभले त्यांच्या गावकऱ्यांची, अर्थातच भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीचे सर्वच खेळाडू. सोपं काम नाहीये. म्हणून कुसुमाग्रजांची कविता आठवते बाई मला. मोडून पडला संसार दरी, मोडला नाही कणा, पाठीवरती हात देऊन नुसतं लढ म्हणा. भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीच्या आयोजकांच्या पाठीवरती जी थाप होती सन्माननीय जितेंद्रभाई पाटील यांच्यामुळेच, याचमुळेच मात्र अगदी आपण पाहतोय की कोणालाही वाटलं नव्हतं की स्पर्धा आज होईल, परंतु ती करून दाखवले ती निश्चितच जितेंद्रभाई पाटील यांनी. रायगडातील नामवंत स्पर्धा आज आपल्याला मनसेचे 2 नेते मंचावरती पाहायला मिळाले. अर्थातच नितीनजी सरदेसाई साहेब आणि शिरीषजी सावंत साहेब प्रचंड मेहनत घेतली. कर्जत विरोधात खालापूर 2 तालुक्यातील कडा मुकाबला. दरवर्षी हा सामना नेहमी होत असतो. लकी ड्रॉ थोड्याच वेळात मात्र इथे होणार आहे. भाईंना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा लकी ड्रॉ काढावा. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. स्पोर्ट्स सायकल हे पारितोषिक असेल. आज तर करामत केले 2 पठ्ठ्यांनी आमच्या भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीच्या. जेव्हा पावसाला सुरुवात झाली आणि वाराही तेवढाच प्रचंड होता, ताडपत्री जी खेळपट्टीवरती अंतरली होती त्यांनी, ती वाऱ्याने उडत होती. त्याने अनेक प्रयत्न केले, दगड ठेवले, त्यानंतर त्यांनी सायकल देखील ठेवल्या, ज्या सध्या स्पोर्ट्स सायकल आपण प्रेक्षकांना, कारण त्यांच्याकडे पर्यायच काही नव्हता. त्यांनी प्रयत्न केला की बाबा ती तरी टाकू, तरी ते उडणार नाही, तरी सुद्धा ताडपत्री उडत होती. मग शेवटी त्याने ठरवलं की नाही, आता त्या ताडपत्रीवरती आपणच झोपू. ओमकार तुपे आणि निकेश राऊत झोपला अक्षरशः तिच्यावर आणि तेव्हा कुठेतरी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं. चला फलंदाज पाठवा खालापूर टीम.
लवकरात लवकर संजय सोळंकी, बंटी पेंढारी आपले फलंदाज पाठवा. लकी ड्रॉ पहा, भाईंनी तर डायरेक्ट उलगडाच करून टाकला. चिंताच नाही, बॉक्समध्ये मी कोणाची चिठ्ठी काढली तर लोकांसमोर सगळ्या चिठ्ठ्या बाहेर. दूध का दूध, पाणी का पाणी. अजय सर तिथे जोडले गेलेत. यंदाच्या वर्षी स्पोर्ट्स सायकल आहेत, उद्याही स्पोर्ट्स सायकल असेल आणि पुढच्या वर्षी मात्र इलेक्ट्रिक बाईक. झूम करा जरा. पाहूया तो नशीबवान प्रेक्षक कोण असेल. कालही एक नशीबवान प्रेक्षकाला आपण स्पोर्ट्स शूज दिलेत. आज पाहूया कोण असणार आहे. त्याला मिळेल स्पोर्ट्स सायकल. 5 मिनिटं दिली जातील. नाव काय असेल आणि त्या लकी प्रेक्षकाचं नाव आहे राजेश ठाकरे. राजेश ठाकरे इथे मात्र लकी ड्रॉचा विजेता ठरलाय. राजेश ठाकरे, जर आपण इथे असाल तर 5 मिनिटाच्या आत आपण या ठिकाणी स्टेजकडे यावं, जिथे तुम्हाला लकी ड्रॉ विनर प्रेक्षकाला स्पोर्ट्स सायकल आहे. त्या स्पोर्ट्स सायकल विजेते आपण आहात. राजेश ठाकरे, आपण यावं. राजेश ठाकरे आहे ते उपस्थित. हा, चला लवकरात लवकर या. 5 मिनिटांचा अवधी असेल. हे षटक संपण्याच्या अगोदर तुम्हाला यायचंय आणि तुमच्याकडे काहीतरी ID प्रूफ पाहिजे. तुम्हीच आहात राजेश ठाकरे म्हणून. कालचा जो खेळाडू आला त्याची जर्सीच त्याच्या नावाची होती, त्यामुळे चिंताच मिटली. डायरेक्ट मास लावते सुरुवात. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. नुकताच शुभम घोडविंदेने बाईक मात्र आपल्या आयुष्यातले पटकावले आणि तोच सध्या मैदानात दाखल झाला आणि त्याच्या साथीला तो काटरंगचा अजिंक्य दर्गे. ही सलामीची जोडी. पाटला करायची 5 ओव्हरमध्ये तब्बल 53 धावसंख्येचा. रायगडातील एक नामवंत स्पर्धा, सन्माननीय जितेंद्रभाई पाटील यांची मनसे रायगड चषक 2025. आमचे समालोचक मित्र अर्थातच मयूरजी कांबळे यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रात पाहिलात. त्याचबरोबरीने अजयजी डारे, कर्जतमधील आणखी एक सुमधुर आवाज. म्हणजे पुढच्या असे समालोचक तयार झालेत कर्जत तालुक्यामध्ये. पियुष बाबरे असेल, त्याचबरोबरीने अजय डारे सर असतील, अन्य शिवमयी काल होता, आणखी काही समालोचक असतील. त्यामुळे आता कोणतीही चिंता उरलेली नाहीये. कर्जतचं क्रिकेट समालोचनाच्या माध्यमातून आणखी पुढे जाईल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. पहिल्या षटकाला होते सुरुवात. ISPL स्टार याच ग्रामपंचायतीतील, जितूबाई यांच्या ग्रामपंचायतीतील गाव उमरोली, या गावापासून ज्या खेळाडूने सुरुवात केली, या स्पर्धेतून व्यावसायिक गटामध्ये त्याने सुरुवात केली आणि तो थेट जाऊन पोहोचला ISPL मध्ये. अंडर-19 मध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि टेप बॉल स्पेशालिस्ट बॉलर सध्या मैदानात गोलंदाजीसाठी साहिल लोंगले. पहिला चेंडू, पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडा बाहेर निघाला. पंच इशारा करतात व्हाईट बॉल. 5 षटकांमध्ये धावांचा पाठलाग करायचे. 53. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. अमोल चव्हाण आणि कल्पेश साळुंखे, काय लाजवाब इनिंग साकारली ती कल्पेश साळुंखे. केपीने तब्बल 39 धावा कुठल्या आणि त्याला साथ दिली अमोल चव्हाणने. धावा केल्या त्याने 11. 53चं टार्गेट. पहिला चेंडू वाईट टाकलाय. 1 धाव. यॉर्कर बॉल, भन्नाट बॉल होता. ऑफस्टिकला टाकलेला यॉर्कर. प्रेक्षक उपस्थित आहेत. लकी ड्रॉचा विजेता आपण आला असाल तर त्वरित स्टेजवरती या. स्पोर्ट्स सायकल आहे. कर्जत विरोधात खालापूर. आज पाऊस पडला. सगळ्यांना असं वाटलं स्पर्धा होणार नाही, परंतु जे होणार नाही ते शक्य करून दाखवतात जितेंद्रभाई पाटील. लोकांना असं वाटलं कोरोना नंतर जे महिला जितूबाई पाटील यांच्याकडे आल्या होत्या की आमच्याकडे बँकावाले हप्ता मागतायत, उलटा फटका मारलाय आणि ते झाले चुकी. बॉल चाललाय थर्डमॅनला. शुभम गोडविंदेचा कलात्मक चौकार. क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचा फायदा नक्कीच मिळेल तो खालापूर संघाला. उलटा फटका, कलात्मक फटका होता. ओळखलं की वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करेल साहिल लोंगले आणि शुभम गोडविंदे, मुळगावचा खेळाडू, त्याच्या बॅटमधून निघाला चौकार. धावसंख्या 6.
ड्राईव्ह केलाय समोर, आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र इथे घेतली जाईल. कॅच सुटले, मला असं वाटतंय सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 7 वर. जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवतात जितेंद्रभाई पाटील, या तीळ मात्र सुद्धा शंका नाही. कारण कोरोना नंतर बँका जेव्हा बचत गटांच्या महिलांकडे हप्ते मागत होते, जेव्हा महिला बाईंपर्यंत पोहोचल्या, बाई थेट अलिबागला पोहोचले. नॅशनल बँकांना अगदी त्याने ताकीद दिली की नाही, जेव्हा त्या सेटल होतील तेव्हाच त्या बँकांचे हप्ते भरतील. आणि ते उलटा फटका खेळत असताना फलंदाज मात्र बाद झाला. अजिंक्य दर्गे आणि आपला नशीबवान प्रेक्षक आलाय, त्याचं नाव आहे, क्या बात आहे, राजेश ठाकरे. राजेश ठाकरे. हा तर सगळ्यांना सुपरिचित आहे, नो टेन्शन, संपूर्ण तालुक्याला माहिती आहे राजेश ठाकरे. आणि त्याचा बँड बाजा तर प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि त्याला मिळाले ते स्पोर्ट्स सायकल. अजय डारे आपल्याकडे वेळ आहे, त्याला विचारा कसं वाटतंय. तर लकी ड्रॉ चे विजेते ठरले ते मात्र राजेश ठाकरे. राजेश दादा भरपूर खुश आहेत कारण ही सायकल मात्र ते आज घेऊन. राजेश दादा कसं वाटतंय, मनसे रायगड चषकामध्ये ही सायकल तुम्हाला भेटलेली आहेत. राजू दादा खरं दादा दोन शब्द. चला राजू दादा लकी प्रेक्षक आहेत ज्यांनी मात्र आज सायकल इथून जिंकलेली आहे. लकी ड्रॉ विनर राजू दादा, आपलं अभिनंदन. एक राऊंड व्हायला हवा. हा प्रेक्षकांची देखील डिमांड आहे, हा राऊंड व्हायला हवा. अभिनंदन खरं तर विजेत्यांचे. उद्याही स्पोर्ट्स सायकल असेल आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र इलेक्ट्रिक बाईक देण्यात येईल. मॅचकडे आपण लक्ष देऊया. आणि हा पहा आमचा विजेता प्रेक्षक जो स्पोर्ट्स सायकल मात्र जिंकलाय. पुढच्या वर्षी विजेता प्रेक्षक असेल बाई, तो इलेक्ट्रिक बाईक घेऊन फिरेल. आणि नुसती क्रीडांगणावरती नाही तर संपूर्ण तालुक्यात नाही तर जिल्ह्यात फिरेल. आणि तो आवर्जून सांगेल की जितेंद्रभाई पाटील यांची स्पर्धा रायगडातील सर्वात मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये मला नशीबवान मी ठरलो आणि ती बाईक मला मात्र त्याने दिली. नवीन फलंदाज बंटी पेंढारी मैदानात दाखल झालाय. धावसंख्या ती मात्र आतापर्यंत 53चा पाठलाग करत असताना. मॅच चालू करा. बंटी पेंढारी टीमचा लीडर, कर्णधार सध्या मैदानात दाखल झालाय. अनेक मोठमोठ्या स्पर्धा, नॅनो कार जिंकलेला खेळाडू सध्या मैदानात आहे. लेदर बॉल असू दे, टेनिस बॉल असू दे, रबर बॉल असू दे, तिन्ही फॉर्मॅटचा स्टार खेळाडू. कव्हर्सला केसला डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. एक धाव मात्र नक्कीच जोडली जाईल खात्यामध्ये. पहिलं षटक मार्गस्थ असताना 5 ओव्हरचा सामना, धावा करायचे त्या मात्र खालापूर संघाला 53. मनसे रायगड चषक काल मनसेचे ढाण्याबाग अविनाश जाधव साहेब या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहिले. आज सन्माननीय नितीनजी सरदेसाई साहेब मनसेचे नेते आणि शिरीषजी सावंत साहेबांची उपस्थिती. धावसंख्या झाले ते 8. पुन्हा एकदा स्विच इट मारण्याचा प्रयत्न होता तो शुभम घोडविंदेचा, तो त्याच्या अंगलट आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. साहिल लोंगलेने पॉवर प्लेच्या षटकात 1 विकेट मात्र घेतले आणि धावा झाल्यात त्या 8. आणि आता 4 षटकांमध्ये धावा करायचे त्या 45. 4 षटक 45. चला कर्जत टीम, यानंतर आपल्याला 4 मॅच कव्हर करायचे. साहिल थोडं कॉपरेट करा. अभि देवगरे मॅच लवकरात लवकर चालू करा कारण आता 1:30 वाजलाय. यानंतर एक फर्स्ट राऊंडची मॅच आहे आणि त्यानंतर सेकंड राऊंडची एक, क्वालिफायरची एक, असे एकूण 4. दिलदार आहे तो पक्का रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का. दिलाचा दिलदार आहे तो पक्का रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का. आहे साऱ्यांच्या मनात दादा, आहे साऱ्यांच्या मनात की तू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. की तू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड. क्या बात आहे. आदरणीय जितेंद्रभाई पाटील, दमदार असं नेतृत्व. धर्माचं काम करावं तर निस्वार्थपणे करावं, हा एक
उदात्त हेतू घेऊन नेहमीच धर्माचं काम मात्र ते करत असतात. अनेक मंदिरांसाठी, तालुक्यातील अनेक मंदिरांसाठी त्यांनी मदत केलेली आर्थिक स्वरूपात, वस्तू स्वरूपात, परंतु त्याचा कुठेही ते उल्लेख करत नाहीत. हे सगळ्यात मोठं मला असं वाटतंय गोष्ट असेल. असं हे राजकीय नेतृत्व आपल्याला लाभलंय याचा खरोखरच आपल्याला अभिमान आहे. 4 ओव्हरमध्ये धावा करायचे 45 आणि सगळ्यांना ठाऊक आहे की उमरोली गावाने अनेक मोठमोठे खेळाडू दिलेले आहेत. मग ते गोलंदाज असतील, ते फलंदाज असतील, ऑलराऊंडर असतील आणि त्याच ताकदीचा गोलंदाज आकाश गायकर जो मैदानात गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिला चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅकलिप छोटी केली होती, फेक झाले परंतु बंटी तिथे पोहोचलाय. खरं तर या स्पर्धेमध्ये स्वर्गीय दिबा पाटील, अधिराज 11 हा संघ क्वालिफाय झाला. याच संघातील हा खेळाडू सिंगलने धावा संख्या जाऊन पोहोचले 9. 53 धावांचा पाठलाग चालू आहे. शुभम घोडविंदे समोर मारण्याचा प्रयत्न होता. हा निर्धाव चेंडू आकाश गायकर कडून. सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. आज ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला की पाऊस पडत असताना जी ताडपत्री खेळपट्टीवरती टाकली होती, बॉल लवकर पिक केला, हवेत आहे फटका, क्षेत्ररक्षक नाही सोडणार झेल, फलंदाज बाद. शुभम घोडविंदे, मोठा धक्का खालापूर संघाला. खरं तर मंचावरती तुम्ही पाहताय सन्माननीय रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष, या स्पर्धेचे मुख्य आयोजक जितेंद्रभाई पाटील आणि अगदी त्यांच्याच बाजूला आमचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत. डॅनी लोंगले देखील उपस्थित आहेत आणि त्यांच्या बाजूला निकेश राऊत देखील उपस्थित आहेत. अक्षय राऊत देखील तिथे उपस्थित झालेत आणि ओमकार तुपे तिथे उपस्थित आहेत. खरं तर ज्या गोष्टीची आपण चर्चा सातत्यानं करतोय, अवकाळी पाऊस चालू झाल्यानंतर प्रचंड हवा होती, जी ताडपत्री खेळपट्टीवरती टाकली ती उडत होती. तिथे सायकल त्याने ठेवल्या, त्यानंतर त्याने दगड ठेवल्या. परंतु असं म्हणतात ना, निकेश राऊतच्या बाबतीत म्हणायचं झालं तर क्रिकेटसाठी काय पण आणि जितेंद्रभाई पाटील यांच्यासाठी देखील काय पण. आणि तो अक्षरशः त्या ताडपत्रीवरती झोपला, हाच तो निकेश राऊत आहे आणि त्याच्या बाजूला असलेला ओमकार तुपे देखील आहे. पाक क्रिकेटसाठी किती मोठं योगदान आहे. मला असं वाटतं या दोघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण हे जे क्रिकेटसाठी त्यांनी दिलेलं योगदान आहे हे आयुष्यभर लोकांना लक्षात राहील. कारण खेळपट्टीवरती पाणी साचू नये, खेळपट्टीचं रक्षण व्हावं यासाठी ताडपत्री हवेने उडत असताना ते अक्षरशः त्यावरती झोपले. यापेक्षा क्रिकेट वेडे कोणी असू शकत नाहीत. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ओमकार तुपे आणि निकेश राऊत, जे आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांचे सच्चे शिलेदार आहेत आणि ते सध्या त्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. धावसंख्या 9. 53 धावांचा पाठलाग करायचे. आकाश गायकरनं नुकताच शुभम घोडविंदेची विकेट घेतले. खालापूर तालुका ज्या 2 फलंदाजांसाठी खेळाडूंसाठी ओळखला जातो, ते दोन्ही स्टार फलंदाज सध्या मैदानात. संजय सोळंकी, इक्कू. आउटफील्ड थोडी ओली आहे, त्या कारणास्तव गोलंदाजी करत असताना बऱ्याच गोलंदाजांना आज देखील त्रास झालाय, परंतु कंडिशन्स फेवरेबल आहेत त्या गोलंदाजांसाठी. आमचे पंच तिने विके शेलार सर आणि त्यांचे दोन्ही साथीदार अचूक अंपायरिंग करत असताना या स्पर्धेमध्ये उलटा मारण्याचा प्रयत्न होता. 2 पायांच्या मधून मात्र हा चेंडू विकेट कीपर अमोल चव्हाणच्या हातामध्ये गेला. टीमचा कॅप्टन भले साई लोंगले असेल, विजय पवार टॉससाठी आला होता, परंतु हा टीम अर्थातच हा संघ बांधण्यासाठी अभि देवघरेने प्रचंड मेहनत घेतली आणि कर्जत टीम बांधण्यासाठी तो नेहमीच मेहनत घेतो. उपाध्यक्ष टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतचा. ड्राईव्ह केला अभिच्याच दिशेने, हा चेंडू डायरेक्ट हिट झाला तर कदाचित पारितोषिक देखील असतं. एकमेकांना सांभाळत असताना दोन्ही खेळाडू संजय सोळंकी आणि त्याचबरोबर आकाश गायकर. पहा किती वयाचा फरक आहे. पहा मंचावरती उपस्थित भाई आहेत, भाईंच्या भाई देखील इकू समवेत क्रिकेट खेळलेत, हे सगळ्यांना ठाऊक आहे. सध्या संजय सोळंकी मैदानात खेळतोय आणि एक नवीन जोमाचा एक नवतरुण खेळाडू आकाश गायकर मात्र गोलंदाजी करतोय.
दोन्ही फलंदाज एक्सपिरियन्स आहेत, अनेक स्पर्धा ते खेळलेत, अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात. त्यांच्या विरोधात आकाश गायकर. धावसंख्या 10, 53चा पाठलाग करायचे, 43 अद्यापही करायचे त्या खालापूर संघाला. ऑन साइडला हा पेटन शॉट आहे त्याचा, जागा बनवली फटक्यासाठी आणि बॉल पाठवला तो फाईन लेगला, चौकार. वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. 1:30 वाजलेले आहेत, 3 षटकं बाकी आहेत आणि आता 3 षटकांमध्ये धावा करायचे. 53चा पाठलाग करत असताना धावा झाल्यात आतापर्यंत 14. 18 बॉल शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या 39. 13ची सरासरी. समीर सर, या स्पर्धेची क्रेज पहा किती आहे. खरं तर तिवरे गावचे सागर जे दुबई येथे राहतात, त्यांच्याकडून दुबईवरून देखील मनसे रायगड चषकाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा देखील शुभेच्छांचा स्वीकार असेल. येस, सागर तिवरे गावचे चांगले खेळाडू आहेत, परंतु सध्या गावापासून पण दूर आहेत आणि आपल्या देशापासून पण दूर आहेत. म्हणजे दुबई येथे ते स्थायिक आहेत, सामना पाहतायत. जेव्हा जेव्हा आपल्या तालुक्यातल्या स्पर्धा असतात तेव्हा ते सामना पाहतात. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेल, कर्जत विरोधात खालापूर हा सामना आत्ताही tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरती असंख्य पाठीराखे, असंख्य चाहते पाहतायत. त्यांना पाहायचं की कोण जिंकेल, कर्जत की मात्र खालापूर. परंतु भाईंसाठी हे दोन्ही तालुके जिंकलेले आहेत. भाईंचं म्हणणं एकच आहे की दोन्ही तालुके एकत्रित आले पाहिजेत आपल्या स्पर्धेमध्ये. आपल्या स्पर्धेमध्ये ते खेळलं पाहिजे, त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. आपल्या स्पर्धेतून आणखी एक साहिल सारखा खेळाडू मात्र पुढे गेला पाहिजे, यासाठी ते प्राधान्य देत आहेत. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या 14 आणि आता 18 चेंडू धावा करायचे त्या 39. संजय सोळंकी. गोलंदाजीसाठी विजय पवार. पाठलाग केला होता या चेंडूचा. पंच इथे इशारा करतील व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपात एक धाव. धावसंख्या 15. वेगवान चेंडू विजय पवार कडून. मागच्या काही वर्षांचा आपण विचार केला तर कर्जत विरोधात खालापूर असा सामना होत असताना नेहमी खालापूर टीमची बाजू मजबूत राहिलेली आहे. परंतु मागच्या 1-2 वर्षांपासून जेव्हा बॉलिंग अटॅक आपला स्ट्रॉंग झालाय, खास करून बॅटिंगमध्ये चिंता नव्हती परंतु बॉलिंग अटॅकमध्ये चिंता असायची, परंतु ती उणीव भरून काढले साहिल आणि आकाशने. फ्लिक केलाय मनगडाच्या साह्यानं, पाठलाग करतोय क्षेत्ररक्षक, पोहोचेल तिथे, चेंडू अडवतोय, फक्त एकच धाव. कुणाल दाभणे, चांगला प्रयत्न त्याच्याकडून, परंतु सध्या मैदानात आउटफील्ड ओली आहे, फॉक देखील आहे. पुढचे दोन्ही संघ आपण तयारीत राहा. थोडा वेळ झाला कारण आज अगदी स्पर्धा उशिराने चालू झाली. धावसंख्या 16. 53 धावांचा पाठलाग खालापूर विरोधात कर्जत. रोमहर्षक सामना, प्रेक्षकांची गर्दी. उद्याही प्रेक्षकांसाठी स्पोर्ट्स सायकल असेल आणि आणखी काहीतरी मला असं वाटतं आकर्षक गिफ्ट आहे बाईंच्या वतीनं. त्याचा उलगडा आपण उद्याच करू. थांबवतोय गोलंदाजाला माफी असावी. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पलटवार करावा लागेल तो बंटी पेंढारीला. आतापर्यंत दोन्ही फलंदाज मात्र शांत आहेत. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, वेगानं चेंडू मात्र चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, फक्त एकच धाव. आतापर्यंत तीनही गोलंदाजांनी अजिबात हात खुले करू दिलेले नाहीयेत खालापूर टीमला. शुभम घोडविंदे मैदानात होता, त्याने चौकाराने सुरुवात केली. बंटी पेंढारीने देखील एक चौकार मारलाय. शुभमची विकेट गेले. अजिंक्य दर्गे बाद झालाय. इकू आणि बंटी पेंढारी सध्या मैदानात खेळतोय. फसवा चेंडू, स्लोवर वन बाय विजय पवार. अमराईचा विजय पवार संजय सोळंकीवरती हावी ठरत असताना, परंतु संजय सोळंकीचाही पलटवार येईल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. खालापूर टीमला आता चौकार षटकारांची गरज आहे, कारण 53 धावांचा पाठलाग करायचे आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना धावा झाल्यात त्या अवघ्या 17. हा वेगवान चेंडू, मिस टाइम स्ट्रोक. अभि देवघरे कॅच खाली. संजय सोळंकी माघारी परतलाय. मोठा धक्का खालापूर टीमला.
तेरा चेंडू विजयासाठी दावा करायचे त्या मात्र 36 आणि आता मैदानात दाखल होतोय तो युवा जिगरबाज खेळाडू वाशिवली गावचा तो मात्र पंकज शिंदे आक्रमक फटक्यांसाठी ओळखला जातो आणि ती ओळख त्याला इथे सिद्ध करावी लागणार आहे. शेवटी संकट आलंय. हे खेळाडू अगदी मोठमोठ्या स्पर्धा खेळतात, त्या स्पर्धा गाजवतात आणि त्यांना ठाऊक आहे या संकटातून कसं बाहेर निघावं. दोन्ही आक्रमक फलंदाज आहे. पंकज शिंदे असेल, बंटी पेंडारी असेल, त्यांना सूर गवसायचं आहे आणि या मॅचमध्ये मोमेंटम आपल्या बाजूने करण्यासाठी त्यांना आक्रमण नक्कीच करावं लागणार आहे. मनसे रायगड चषक आजची तिसरी रात्र या स्पर्धेची. पाऊस पडला तरी सुद्धा ही स्पर्धा मात्र थांबली नाही. मनसेचा संघर्ष प्रत्येकालाच ठाऊक आहे. जितेंद्रबाई यांचा संघर्ष प्रत्येकालाच ठाऊक आहे आणि त्यांच्या संघर्षातून, त्यांच्या मेहनतीतून ही तिसरी रात्र आज आपण अनुभवतोय. मिस टाइम स्ट्रोक, बॅटची लिडिंग एज, आल्या पावली माघारी परतवलंय पंकज शिंदेला. विजय पवारचा वार खाली जाणार नाही, त्याने घेतले ते विकेट. आणखी एक फलंदाज खेळ समाप्त आणि धावसंख्या खालापूर टीमची 17. महाराजांना आपण इथे मानाचा मुजरा करूया. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी असे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन. मनसेच्या वतीने देखील अभिवादन. आता 12 चेंडू शिल्लक आहेत. दावा करायचे ते मात्र 36 आणि आता गोलंदाजीसाठी दाखल झाला आणखी एक उमरोली गावचा खेळाडू अर्थातच गणेश गारेपा. कर्जत तालुक्याची अगदी कर्जत तालुका मैदानात खेळतोय आणि या टीमला लीड कोण करतोय तर खास करून उमरोलीचे 3 खेळाडू जे ॲज अ बॉलर. म्हणूनच मी मळगाशी म्हटलं की 2 वर्षांपूर्वीचं कर्जतचा संघ बॉलिंग युनिट बाबतीत थोडीशी शंका असायची, परंतु मी आवर्जून म्हणेल की हे जे उमरोलीचे खेळाडू आलेत असे बरेचसे खेळाडू आहेत. काही आज उपस्थित नाही आहेत, काहींना चान्स मिळाला नाही, असे बरेच आहेत. खूप काही खेळाडू आहेत, परंतु ज्यांना संधी मिळाली ते चांगलं काम करतायत. 12 चेंडू 36ची गरज. राज सावंत आला मैदानात. समोर बंटी पेंडारी. व्हाईट बॉलने मात्र सुरुवात करतोय. 12 चेंडू 35 धावांची गरज. रायगड प्रीमियर लीग मध्ये 6 बॉल 6 षटकार मारले होते ती बंटी पेंढारीने. हे विसरून चालणार नाही. गोड आठवणी आहेत त्याच्या. पाहूया या मॅच मध्ये देखील गरज आहे सध्या बंटीला खालापूरला विजयी करण्यासाठी. मारलाय मिड विकेटला बंटी पेंढारीच्या बॅट मधून. हाय हॅन हँडसम षटकार. मैदानात नवीन चेंडू पोचवाल लवकरात लवकर. वेळ घेऊन आता चालणार नाही. बंटी पेंढारीने मात्र इथे आक्रमण करायला सुरुवात केली. धावा झाल्या त्या 24. 53चं टार्गेट आहे. 11 चेंडू 29 धावांची गरज. 11 चेंडू 29. बंटी पेंढारीचा हल्ला, खालापूर टीमचा हल्ला कर्जतकरांवर. कोण जिंकणार हा सामना, कर्जत की मात्र खालापूर? पुढच्या मॅच मध्ये मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि त्यांच्या विरोधात BCC बेंडखळ. उरण तालुका आणि अंबरनाथ या 2 तालुक्यांमध्ये कडा मुकाबला. रायगड विरोधात ठाणे. आणखी एक लढत तुम्हाला मनसे रायगड चषकात. अर्थातच रायगडातील एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, जितेंद्रबाई पाटील यांची स्पर्धा. ओर पिच बॉल समोर खेचण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे साहिल लोंगले. झेल घेतोय बंटी पेंढारीचा. गणेश घारेने घेतले ते विकेट बंटी पेंढारीची.
त्याचे प्रयत्न मात्र ते असफल ठरले. षटकार आणि त्या षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय ते गणेश घारेने बाद केलं. साहिल लोंगलेने झेल घेतला. कर्जत विरोधात खालापूर या सामन्याचा आपण उलगडा पाहिला, इतिहास पाहिला तर डाऊन द ऑर्डर खालापूरचे जे बॅटर आलेले ते नेहमी घातक ठरलेत अगदी कर्जत टीमसाठी. मला आठवतोय कल्पेश जाधवची ती इनिंग वावळोलीच्या क्रीडांगणावरची, ऐन मोक्याच्या वेळी शेवटच्या क्षणी आला आणि तिथे त्यानं आक्रमण केलं, धाबा केल्या. त्यानंतर मला एक राज सावंतची देखील इनिंग आठवते. खालापूर टीम कडून खेळत असताना त्याने कमालीची फलंदाजी केली होती. तो अद्यापही मैदानात आहे, परंतु आता बॅटिंगसाठी आलाय तो प्रथमेश. जय भवानी वावळोलीचं आयोजन, त्या आयोजनामध्ये कर्जत विरोधात खालापूरच्या मॅचेसला सुरुवात झाली आणि दरवर्षी मनसे रायगड चषकामध्ये मात्र कर्जत विरोधात खालापूर असा हा सामना पाहायला मिळतो. 10 बॉल 29 करायचे. प्रथमेशाला यॉर्क बॉल टाकला होता गणेश घारेने, बुंधाट टाकला होता चेंडू. राज सावंत असा असेल पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला. ढेकू गावचा सुपरस्टार खेळाडू आहे, संपूर्ण पंचक्रोशी पाहत असेल हा सामना. आता राज सावंत जिंकून देईल का आपल्या तालुक्याला? 9 चेंडू विजयासाठी 28. बाद होणारे फलंदाज शुभम गोडविंदे, अजिंक्य दर्गे, बंटी पेंडारी नुकताच बाद झाला. संजय सोळंकीचा संघर्ष समाप्त झाला. पंकज शिंदे जास्त काही करू शकला नाही. आता मैदानात राज आहे. 9 बॉल धावा करायचे, त्याला 28 गोलंदाजी करतोय गणेश घारे. चांगला चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघत असताना भन्नाट गोलंदाजी. उमरोलीच्या साहिल लोंगलेने धावा दिल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 8, 1 विकेट घेतली. आकाश गायकर उमरोलीचा, त्याने धावा दिल्या 6, 1 विकेट त्याने घेतली. गणेश घारेच्या विरोधात भले षटकार आला असेल बंटी पेंडारीचा, परंतु त्याने विकेट घेतले 1. धावा दिल्यात आतापर्यंत 7. ओव्हरपिच बॉल, लेग कटर टाकण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. राज सावंत 1 धाव मात्र इथे घेतोय. एकेरी धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचलंय खालापूर टीमचं 26 वरती. धावा करायचे आता मात्र 7 चेंडूंमध्ये 27. हा महत्वाचा चेंडू आहे. प्रथमेशला आक्रमण करावं लागेल. षटकाराची नितांत गरज. प्रयत्न करतोय, मारलाय षटकार प्रथमेशच्या बॅट मधून. उत्तुंग टोळेजंग खालापूर टीम साठी निर्णायक षटकार. लगेच सुरुवात करा. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आम्ही करतोय. रायगडातील एक भव्य दिव्य मानाची सन्मानाची स्पर्धा आदरणीय जितेंद्रभाई पाटील मनसे रायगड चषक आपल्यासाठी घेऊन आलेत. आज अवकाळी पाऊस पडला तरी सुद्धा ही स्पर्धा थांबली नाही. आजची 3री रात्र आणि या 3ऱ्या रात्रीमध्ये कर्जत विरोधात खालापूर. रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहेत. 15 तालुक्यातील अनेक संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळतात, परंतु कर्जत विरोधात खालापूर असा एक रोमहर्षक सामना दरवर्षी या स्पर्धेमध्ये खेळला जातो आणि सध्याच्या सिच्युएशनला खालापूर टीमला विजयासाठी 6 बॉलमध्ये धावा करायचे त्या 21. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. प्रथमेशच्या बॅटमधून षटकार आला लास्ट बॉलवरती. मॅचमध्ये आणलाय आणि आता शेवटचं षटक टाकण्यासाठी घेतोय गोलंदाज वाकसगावचा ऋतिक दळवी. वाकसकर चमत्कार करण्यासाठी जाणले जातात आणि धावाही त्यांच्याकडे जास्त आहेत, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. तो सामना केपीएलचा मला अजूनही आठवतोय. 6 बॉल 1चा सामना. 1 चेंडू 1 वरती आणला होता. आता ऋतिक दळवी आलाय गोलंदाजीसाठी. राज सावंत खेचलाय बॉल काऊ कॉर्नरच्या दिशेने. ढेकू गावचा तडाखा. राज सावंतने बॉल पाठवलाय. पाच चेंडू आणि आता विजयासाठी 15 धावांची गरज. प्रथमेशचा तो षटकार आल्यानंतर जो जल्लोष केला राज सावंतने, तिथंच दिसून आलं की किती कॉन्फिडंट आहे राज सावंत. मी मगाशीच उल्लेख केला, जे फलंदाज डाऊन द ऑर्डर आलेत खालापूर टीमचे कर्जतच्या विरोधात, तेव्हा त्यांनी आक्रमण केले. कल्पेश जाधवची ती इनिंग, राज सावंतची मागच्या मॅचची इनिंग आणि आता सध्याच्या घडीला तोच राज सावंत मैदानात खेळतोय.
समस्त डेकूकर, समस्त खालापूरकर, पंचक्रोशी पाहत असेल की सामना जिंकून देईल का राज सावंत, की मात्र तमाम कर्जतकरांचं लक्ष लागलंय त्या वाकतच्या सुपुताकडे, अर्थातच ऋतिक दळवीकडे. पहिल्याच बॉलवरती त्याच्या विरोधात आलाय षटकार. 5 चेंडू शिल्लक आहेत, दावा करायचे त्या मात्र 15. बरोबरीसाठी 14. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर कोण जिंकेल? रोमहर्षक लढत. बॅटची कडा, स्वतः गोलंदाज ऋतिक प्रयत्न करतोय एका हाताने, परंतु राजचा झेल इथे सुटलाय. अभि धावत सुटलाय, त्याला ठाऊक आहे राजला स्ट्रायकिंग एंडला आणायचं नाही, परंतु प्रथमेशने षटकार मारलाय. चांगला प्रयत्न होता ऋतिक दळवीचा. 4 चेंडू विजयासाठी 14. असं वाटलं प्रत्येकाला भाई हा सामना चालू झाल्यानंतर की काय हे रडगाण आहे. पाऊस पडलाय, मोठे फटके येत नाहीयेत, कुठे रोमहर्षक होईल हा सामना. फॉग आहे, परंतु कर्जत आणि खालापूर आहे, ठासून भरले गुणवत्ता. दोन्ही तालुक्याचं क्रिकेट एक वेगळ्याच उंचीवरचं आहे, वेगळेच गुणवत्ताधारक खेळाडू या संघामध्ये खेळत आहेत, म्हणूनच हा सामना अतिशय रोमहर्षक मात्र होतोय. 4 चेंडू विजयासाठी दावा पाहिजेत. 14 बाउन्सर मारण्याचा प्रयत्न होता, ऑन द टोज मात्र चेंडू खेळलाय तो प्रथमेशने. आणखी एक धाव. 3-13. कोणाचे वाचतील, कोण विजय होईल? सामना टाय तर सुपर ओव्हर होईल का? सुपर ओव्हर कर्जत विरोधात खालापूर. 3 चेंडू 13 ची गरज. ऑन स्ट्राईक असेल आता राज सावंत. ऋतिक की मात्र राज, खालापूर की मात्र कर्जत. मनसे रायगड चषक. पूल मारलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. राजची हिटमॅन स्टाईल बॅटिंग, षटकार. कर्जत विरोधात खालापूर. रायगड जिल्ह्यातील 2 असे तालुके जिथे सातत्यानं क्रिकेट खेळलं जातं. अनेक मोठमोठे खेळाडू या दोन्ही तालुक्याने दिलेले आहेत. त्यांच्यामध्ये चालू असलेला हा संघर्ष. 2 चेंडू विजयासाठी दावा करायचे 7. काय लाजवाब इनिंग साकारले डेकू गावच्या राज सावंतने. 2 षटकार आतापर्यंत खेचलेत आणि आता विजयासाठी त्याला दावा करायचे 2 चेंडूंमध्ये 7. सामना बरोबरी सुटला तर मात्र सुपर ओव्हर होईल का? सुपर ओव्हर कर्जत विरोधात खालापूरची. सगळ्यांना हा सामना लक्षात राहील. प्रेक्षक आपापल्या जागी उभे राहिलेत. ऋतिक दळवी पुन्हा एकदा तयार. समोर येतो राज सावंत, प्रयत्न करतोय बॅटची टॉपेज. कुणाल दाबणे कॅच खाली, फलंदाज बाद. राज सावंतची विकेट घेतले ऋतिक दळवीने. थँक्यू. खालापूर टीम संकटात असताना राज सावंतने जी फलंदाजी केली ती आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राज सावंतसाठी. काय खेळलाय. भले त्याचा संघर्ष संपला असेल परंतु तो शेवटपर्यंत मैदानात टिकला होता आपल्या खालापूरकरांसाठी. त्याला जिंकायचं होतं परंतु त्याची विकेट मात्र इथे घेतली ऋतिक दळवीने. आता 1 चेंडू विजयासाठी धावा पाहिजेत 7. सामना बरोबरीत करण्यासाठी पाहिजे षटकार. मारेल का ऋषभ? काटरंगचा ऋषभ मैदानात दाखल झालाय. भुजबळांनी अनेक प्रकार चमत्कार केलेले ते सगळ्यांनाच ठाऊक आहेत. पाहूया हा ऋषभ भुजबळ इथे चमत्कार करेल का? कारण क्रिकेटमध्ये चमत्कारालाच नमस्कार केला जातो आणि प्रेक्षक पाहतायत. त्यांनाही हवाय सुपर ओव्हरचा सामना. कर्जत विरोधात खालापूर. लास्ट बॉलवरती मॅच आले. कडा मुकाबला, कडा संघर्ष, पैसा वसूल सामना. ज्यांनी आज पाहिला नाही ते उद्या हायलाइट पाहतील. tenniscricket.in वरती सर्च करतील मनसे रायगड चषक. त्यामध्येही सर्च करतील की कर्जत विरोधात खालापूर नक्की कोण जिंकला. रात्रीच्या 2 आता मात्र वाजलेले आहेत. फक्त 10 मिनिटं बाकी आहेत परंतु प्रेक्षकांना अद्यापही पाहायचे की कर्जत जिंकेल की मात्र खालापूर जिंकेल. 1 चेंडू 7 बरोबरीसाठी 6. एकदा जोरदार टाळ्या या चेंडूसाठी. ऋतिक ऋषभ मारण्याचा प्रयत्न आणि ते कर्जत संघ विजयी झालाय. विजयी कर्जत संघाचं अभिनंदन. मनसे रायगड चषकामध्ये कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा त्याने दादागिरी सिद्ध केले आणि खालापूर संघाला त्याने मात्र इथे नमवलंय. अभिनंदन टीम.
मजा आली सामन्यामध्ये. जसा सामना व्हायला हवा होता तसा सामना नक्कीच झाला.